एकदा अण्णासाहेब कुबेर श्रींच्या सारखे मागे लागले, महाराज मला काहीतरी नियम सांगा. त्यावर श्री म्हणाले, नेहमी भगवंताचे नाम घेणे हाच सर्वोत्तम नियम आहे, मग आणखी वेगळा नियम कशाला हवा. त्यावर कुबेर म्हणाले, जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात आम्ही नियम पाळतो, मग परमार्थात का नको. श्री म्हणाले, प्रपंचातले नियम देहबुद्धीचे असतात, ते पाळणे सोपे जाते. भगवंताचा नियम त्याच्या कृपेनेच पाळला जातो. तो नियम पाळीन असा अहंकार परमार्थात चालत नाही. पण कुबेर यांनी काहीतरी नियम सांगा असा श्रींपाशी हट्ट धरला. श्री म्हणाले, मग असे करा, जेवायला पानावर बसल्यावर अन्नाला हात लावण्याआधी 3 वेळा श्रीराम म्हणायचे. हा नियम पाळला गेला तर राम दर्शन होईल. कुबेरांना वाटले हा नियम सोपा आहे, सहज पाळता येईल. काही दिवसांनी कुबेर गोंदवल्यास आल्यावर श्रींनी विचारले, नियम चालू आहे ना. कुबेर म्हणाले, महाराज मला या नियमाचा स्वप्नातही विसर पडणार नाही. पुढे 8 दिवसांनी रामाला नैवेद्य होऊन सर्व मंडळी पानावर बसली. श्रींनी मंडळींना 5-10 मिनिटे बोलण्यात गुंतवून ठेवून नंतर फार वेळ झाला. अन्न गार होत आहे म्हणून सगळ्यांना जेवण्याची घाई केली. सगळेजण जेवू लागले. कुबेरही लगेच जेवू लागले. तेव्हा श्री त्यांच्यापुढे आले व म्हणाले, आता श्रीराम श्रीराम रात्री म्हणणार का. त्यावर कुबेरांच्या डोळ्यात पाणी आले व म्हणाले, महाराज माझी घमेंड जिरली. आपले म्हणणे मला पूर्णपणे पटले, माझ्यावर कृपा करा. त्यावर श्री म्हणाले, देहबुद्धीचे प्रापंचिक नियम निश्चयाच्या जोरावर पाळता येतात, पण भगवंताचा नियम पाळायला निश्चयाच्या जोडीला त्याच्या कृपेची जोड लागते. म्हणून तो पाळताना त्याच्या कृपेची याचना मनापासून करावी.